सांगाल रमजान पवित्र महिना सुरू आहे, आज इफ्तारसाठी पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक एकत्र आली आहेत, काय सांगाल या संदर्भात? आपल्या देशाचं हेच तर सगळ्यात जास्त छान वैभव आहे, वैशिष्ट्य आहे की इथे अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात, प्रेमाने आनंदाने राहतात आणि सगळं त्याची सुंदरताच या सगळ्या गोष्टीमध्ये आहे। तर रमजान महिना हा सुद्धा सदाचार, संयम आणि समर्पणाची शिकवण देण्यासाठीच येत असतो। प्रत्येक मग श्रावण असो किंवा नवरात्र असो, ह्या सगळ्या उपवासांच्या मागचं जे शास्त्र असतं ते प्रत्येकामध्ये सदाचाराने, संयमाने आणि समर्पणाने कुठली गोष्ट करण्याच्या बाबतीत एक शिकवण देण्यासाठी येत असतो। तर रमजानच्या या पवित्र दिनांच्या दृष्टीने मी सर्व मुस्लिम बांधवांना ह्या शुभेच्छा देईन की त्यांची प्रत्येक मनोकामना अल्लाह पूर्ण करो, त्यांची प्रत्येक मन्नत, प्रत्येक इच्छा पूर्ण हो, हेच एक माझी सगळ्यांसाठी विशेष राहते। थँक्यू। ओके, आज एवढा चांगला कार्यक्रम ठेवलाय रफिक भाईंनी, काय सांगाल? आपल्या या भागातील काँग्रेस पक्षाचे नेते रफिक भाई यांनी दरवर्षीप्रमाणे आजसुद्धा रोजा इफ्तारीचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आयोजित केला, मोठ्या प्रमाणावर आयोजित केला। आणि रमजानचा हा पवित्र महिना असतो, हा तपस्येचा महिना असतो आणि आपण पाहिलं असेल की आज वरुण देवाने सुद्धा आजच्या या पवित्र अशा रोजा इफ्तारीला सुद्धा आपल्या शुभेच्छा दिल्या। इतकं चांगलं वातावरण या ठिकाणी आज झालेलं आहे आणि हिंदू मुस्लिम एकतेचं जे वातावरण आहे, आणि नेहमी आपण सांगतो की पुणे शहराची ओळख काय की अमन, चैन और शांती म्हणजे पुणे शहर। ह्याचंच रूपांतर आज आपण रोजा इफ्तारीच्या कार्यक्रमात पाहिले। रफिक भाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आणि सर्व बांधवांना रमजान महिन्याच्या, पवित्र रमजान महिन्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा केलं पाहिजे। आणि कुठलाही माणूस म्हणजे कुठलाही धार्मिक माणूस असतो तो आपला आहे, याची जाणीव सगळ्यांनी ठेवली पाहिजे, माझ्यासेच सगळ्यांनी, आणि ती जाणीव ठेवली तर काही कमी पडत नाही आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण पुणे शहरात राहते। पुणे शहरासाठी खास या मुस्लिम धर्मियांसाठी काय काय तुम्ही नवीन गोष्टी करणार आहात, काही आल्यात का अशा? नाही, आता विषय असा आहे बघा की मी आत्ताच एक महिना झालो निवडून आलो। ह्या समाजात मी पूर्वीपासून मी सर्व समाजात काम करतो आणि मुस्लिम समाज मला जवळनं माहिती आहे, कारण मी जिथं राहतो ते आजूबाजूला मुस्लिम समाजांनी मध्ये आणि आम्ही पुणे शहरात आमची 5वी 6वी पिढी आहे, त्यामुळे पुण्याची संस्कृती मला जवळनं माहिती आहे। आणि छत्रपतींपासून तर आज जो काळ गेलेला आहे त्या काळामध्ये छत्रपतींनी मुस्लिम समाजाचा प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला दिवाबत्ती केलेली, म्हणजे असे अनेक दर्गे असतील, पीर असतील, आणि त्यामुळे हा सलोखा आम्हाला आमच्या पारंपरिक, धार्मिक आणि आमच्या संस्कृतीने शिकवलं आणि तो तसा टिकून ठेवणं हे आमचं कर्तव्य आणि तो आमच्या रक्तात नजे, त्याला काय वेगळं बाज आणावं लागत नाही, राजकारण ती अशी घडून जात आहे ना। मी शिवसेनेत होतो त्यावेळी मुस्लिम समाज माझ्याबरोबर होता, मी काँग्रेसमध्ये आजही मुस्लिम समाज माझ्याबरोबर, आणि तो सलोखा मी 30 वर्ष पुणे शहरामध्ये संतुलन ठेवलं त्याचं। मी कधी कुठलाही माणूस आला तरी माझ्या ऑफिसला माझ्याकडे आलेला माणसाला मी परमेश्वर समजतो आणि तो परमेश्वर म्हणजे चालता बोलता भगवान आहे, त्याची सेवा करणं आपलं काम आहे, हे माझं वैयक्तिक माझं मत आहे आणि ते मी टिकून ठेवलं। ह्याच्यात वाढ होईल, कमी होणार नाही, कारण माझा स्वभाव असा आहे की सगळ्यांना घेऊन जाणारा स्वभाव आहे माझा आणि तो माझ्या फायदेशीर आहे। आणि माझ्या पहिला दिसत नव्हतं, तुमचा कॅमेरा दुसरीकडे जात होता ना, आता माझ्याकडे आला। आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा दिसतंय, तुम्ही आमदार झालाय? नाही, मी पूर्वीपासून जातो की मी माझी भाषणं तुम्ही बघितली असाल, माझे बाईट बघितले असतील की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि ती माझी ओळख पुण्याला आहे। फक्त सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी कायम सगळ्या परिस्थितीपासून कायम बाजूला राहायचो की आपल्याला थोडं चांगलं काम करायचं आणि लय प्रसिद्धीत जायचं नाही मी ठरवलं होतं, पण आता आमदार झाल्यापासून ते यावं लागतं आणि तुम्ही आणलंय सगळ्यांनी मिळून। आणि भाऊ, असं खूप चांगलं आयोजन करण्यात आलेलं आहे रफिक सरांकडनं, इफ्तारीचं कार्यक्रम ठेवलेला, काय सांगाल? रफिक भाईने इफ्तारीचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। रमजान महिना आहे, हा पवित्र महिना मुस्लिम धर्मामध्ये मानला जातो आणि प्रत्येक मुस्लिम हा जगाची शांतीसाठी हा उपवास करताना परमेश्वराकडे आराधना करतो की जग शांती मिळावी, सुख समृद्ध राहावं, अशी प्रार्थना परमेश्वरापुढं करत असतो। आणि हा रमजान महिना म्हणजे आपण बघितलं असेल की हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करत असतात आणि एक एकोपा म्हणजे आज देशामध्ये चाललेल्या वातावरणामध्ये पुणे शहरामध्ये
अत्यंत शांतते पद्धतीने हिंदू मुस्लिम हातात हात घालून काम करतात. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक कार्यक्रम असतील, हिंदू कार्यक्रम असतील, मुस्लिम कार्यक्रम असतील, दोघेही हातात हात घालून दोन्ही सण करत असतात. त्यामुळं शांतता ही पुण्याची टिकून राहते. आणि या इफ्तार पार्टीसाठी मी रफीकबाईंना धन्यवाद देतो की सर्व समाजातील लोक या ठिकाणी बोलून हा धार्मिक आणि सोहळा पार पाडला. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. काय सांगाल पुणे कॉलेज को जाते क्या? मुस्लिम धर्मियांचा कॅम्पस पुणे कॉलेज शिकायचं. आज सरांकडनं चांगली दावत ठेवण्यात आलेली, काय सांगायचं? आमचे मित्र नगरसेवक रफिक शेख यांच्या आज विनंतीला मान देऊन इथं मोठं भव्य रोजा इफ्तारीचा कार्यक्रम ठेवला, जे ते दरवर्षी ठेवत असतात. आणि रोजा इफ्तारी, आणि तुम्हाला कल्पना असेल की पुणे शहरामध्ये, देशामध्ये कुठेही अशी कोणती वाईट घटना जरी घडली असली तरी पुणे शहरामध्ये शांतता, अमन आणि एकोपा हा नेहमी राहिलेला आहे. आणि त्याचं कारणच म्हणजे विविध सामाजिक संघटना, विविध मुस्लिम समाजाची लोक असे रोजा इफ्तारी करून नॉन मुस्लिम लोकांनासुद्धा बोलून आपल्याबरोबर बसतात. आणि ज्या वेळेला अशी लोक एकमेकाला बसतात तेव्हा मनं जवळ येत असतात. एकमेकाच्या धर्माला, एकमेकाच्या आचरणाला आपण सन्मान करतो. आणि हाच सन्मान ह्या पुणे शहराच्या विकासाला आणि शांततेला प्रेरणादायी ठरतो. म्हणून मी रफिकभाई शेख आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचे हार्दिक आभार मानतो की असा एक अत्यंत भव्य चांगला कार्यक्रम त्यांनी ठेवला. धन्यवाद. खूप पवित्र महिना आहे. आज रोजा इफ्तार पार्टी तुम्ही ठेवलेली आहे. खूप मान्यवर आलेले आहेत, काय सांगाल? आज अगोदर मला थोडा घाम सुटला होता. 5 वाजता खूप मुसळधार पाऊस झाला, तरी पण अल्लानी ते थांबवलं आणि सगळं आपलं सक्सेस झाला. आणि सगळे आपले लोक जेव्हा आपण बोलवले ते सगळे आले. सगळे इथं आपण एक जीवाने इथं राहतो आणि सगळे आपण मिळून इथं दरवर्षी तुम्ही लोकांना एकत्र आणण्याचं काम करता, Yes. इफ्तार पार्टीचं काम करता. कोविडच्या नंतरही तुम्ही हे सगळं काम चालू ठेवलंय सर्वसामान्य नागरिकांसाठी. काय संदेश द्याल तुम्ही? हे आपण हे आयुष्यभर असंच हे चालूच ठेवणार आहे. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे आपलं नेचर कसं आहे. हाँ, सगळ्यांना आपल्याला मदत करायचं आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला पुढे चालायचं. रफीक सर, ये ऐसा क्या है कि आप सबको लेके चलते हैं, किसी को भी छोड़ते नहीं है, ऐसा क्या है आपके पास? ये एकात्मा से चलता हूँ मैं, सबको एक साथ लेकर चलता हूँ. मला फक्त सांगाल की ह्या वेळेला काय काय मागणी आहे, तो म्हणजे अल्लाहकडे काय प्रार्थना केली? सगळे सुखी राहा, सगळे एकत्र राहा, सगळे हिरून मिळून आपलं मस्त राहा. थँक्यू.